अनेकता में एकता संकल्पनेवर आधारित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा। कल्याणमध्ये हिंदू नववर्षाचे स्वागत जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने करण्यासाठी कल्याण नगरीत स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याला आयोजित करण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेचे यंदाचे मुख्य आकर्षण अनेकता में एकता ही संकल्पना होती। भारताच्या कानाकोपऱ्यातील विविध संस्कृतीचे दर्शन घडवणारी ही स्वागत यात्रा कल्याणकरांसाठी एक अविस्मरणीय सोहळा ठरली। कल्याण संस्कृती मंचचे अध्यक्ष डॉक्टर सुश्रुत वैद्य, सचिव अमोल जोशी, कोषाध्यक्ष दीपक चौधरी, सदस्य गणेश जाधव, ॲडव्होकेट निखिल बुतकर, अतुल फडके, डॉक्टर अर्चना सोमानी, जैन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जयंतीलाल कोठारी, सचिव धर्मेंद्र मेहता, नववर्ष स्वागत यात्रा समिती अध्यक्ष मदन शंकळेशा आदींसह कल्याणकर नागरिक मोठ्या संख्येने या स्वागत यात्रेत सहभागी झाले होते। भारतातील विविध राज्ये, तिथल्या भाषा, पेहराव आणि लोककला ही आपली खरी श्रीमंती आहे। हीच श्रीमंती एका सूत्रात गुंफण्यासाठी यंदा स्वागत यात्रेत अनेकता में एकता ही थीम निवडण्यात आली। यामध्ये महाराष्ट्राच्या लेझिम आणि ढोल ताशा पथकासोबतच इतर राज्यातील पारंपरिक लोकनृत्ये आणि चित्ररथाचा समावेश होता। समाजातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी एकत्र येऊन हिंदू नववर्षाचे स्वागत करावे आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश द्यावा हा यामागचा मुख्य उद्देश होता। सकाळी पारंपरिक पूजा आणि गुढीपूजनाने यात्रेला सुरुवात झाली। आकर्षक रांगोळ्या, फुलांची सजावट आणि भगवे ध्वज यांनी संपूर्ण कल्याण शहर न्हावून निघाले। यात्रेत लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले। नववर्ष स्वागत यात्रेमध्ये डॉक्टर रुग्णमित्र चित्ररथ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सहभागी झाले। डॉक्टर रुग्णमित्रचे डॉक्टर स्वप्नील कुलकर्णी, डॉक्टर प्रमोद इंगळे, राज खंडेलवाल, सचिन जोशी, राणी भांबल सिस्टर व कुमार आदी सदस्य उपस्थित होते। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।
DRM न्यूज यूट्यूब चॅनलवर जाहिरातींसाठी स्क्रीनवर खाली दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क करा.